नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर हे आहे साहित्य. हे साहित्य कशाचं आहे? तर हे साहित्य चिवड्याचं आहे. चिवडा मी बनवणार आहे आज. तर हे आहेत चुरमुरे. चुरमुरे स्वच्छ निवडून, चाळून, स्वच्छ करून घेतलेले आहेत. तर आता इथं गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. गॅस चालू केलेला आहे. गॅसवरती पॅनमध्ये मी थोडे थोडे करून चुरमुरे टाकून मी भाजून घेणार आहे. चुरमुरे भाजायचे कशासाठी? तर खूप दिवस जर आपल्याला चिवडा टिकवायचा असेल, कुरकुरीत ठेवायचा असेल, तर हे तुम्ही असं चुरमुरे भाजून घ्या. तर चला झालेले आहेत. मी थोडं थोडं करून मी सगळे चुरमुरे भाजून घेणार आहे. आणि ह्या भाजण्याऐवजी तुम्ही जर कडक ऊन असेल ना, उन्हामध्ये जर चुरमुरे 2 तासासाठी ठेवलात ना, तरी पण चिवडा कुरकुरीत राहतो. तर आता हे झालेले चुरमुरे भाजून, तर आता मी पॅनमध्ये तेल ओतून घेतलेले आहे आणि तेलामध्ये मी शेंगदाणे तळून घेणार आहे. तर हे शेंगदाणे ओतलेले आहेत, झालेले आहेत तळून. तर आता काढून घ्यायचे आहेत. ते डाळ पण भाजलेलं असते, पण मला नमसर असतं ना डाळवा, तर त्यामुळं मी डाळवा पण थोडंसं फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. आता टाकायचा आहे कांदा. कांदा मी उन्हाला चिरून वाळत घातलेला आहे, कारण वाळलेला कांदा आहे त्याला लगेच काळपट होतो, म्हणून आपल्याला तेल थंड जास्त कडक तेल नाही करायचं, थोड्याशा असं गरम तेलामध्येच टाकायचं. तर आता इथं कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळायचा. आणि ते कढीपत्ता आणि कोथिंबीर तळलेली थोडंसं बाजूला ठेवायचं. जे कांदा जे आपण हे आहे ना घेतलेलं, तर त्यामध्ये आपण मिक्स करायचं नाही. तर हे अशा पद्धतीनं बाजूला ठेवायचं. त्याचं कारण मी नंतर सांगेन तुम्हाला. तर कारण नंतर सांगण्याच्या ऐवजी जो आपण मसाला ओततो ना, तर ते कढीपत्त्याला आणि कोथिंबीरीलाच लागतो, म्हणून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. आणि हे जर नंतर आपण मिक्स केलो, तर ते लागू शकतं त्याला मसाला, कढीपत्त्याला आणि कोथिंबीरला सगळ्या ह्याच्याबरोबर. तर इथं मी तेलामध्ये जे वाटण टाकलेलं आहे ना, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि लाल तिखट टाकलं, हळद टाकलेली आहे चवीपुरतं. आता मीठ टाकलेलं आहे. गॅस इथं मी बंद केलेला आहे. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या चिवड्यावरती ओतायचं आहे. तर कसा झालेला आहे काय नाही चिवडा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही चिवडा करा. भाजून चुरमुरे जर तुम्ही चिवडा केला ना, तर तुम्ही खरंच मस्त खूप कुरकुरीत राहतो. तर मिक्स करून घेतलेले वरतून थोडीशी पिठी साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तर झालेला आहे आता माझा चिवडा, बघा तुम्ही बघू शकता. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर पण मिक्स झालेली आहे, त्याला पण मसाला लागलेला आहे. तर झालेलं आहे. खरंच खूप छान झालेला आहे चिवडा.